नमस्कार मंडळी, राशीकरी नियुकी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आहे रविवार, तर नेहमीप्रमाणेच सकाळची सगळी कामं आटपून आम्ही आता निघालो आहोत थोडं ग्रोसरी शॉपिंग करण्यासाठी. त्याच्यानंतर पुढचं जसं होईल ते मी तुम्हाला दाखवेनच. चला. आज बाहेरचं वेदर असं आहे, ऊन नाही आहे, किंचित विंडी आहे, पण प्लेझंट आहे क्लायमेट. थोडंसं आभाळ आलेलं आहे आणि आहे अरिन, ज्याला कारमध्ये बसायचंच नाही आहे, त्याला फक्त बाहेर खेळायचं आहे. आणि ही आहे मी. चला. आम्हाला वाटत होतं आज ट्रॅफिक कमी असेल, पण आज बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे. त्याच्यामुळे आम्हाला पोचायला खरं तर उशीरच झाला. ही आहे मी, हा माझा नवरा, हा आहे अरिन आणि मागे आहे ती आर्या. तर आम्ही पोचलो आहोत आता. एंट्री केल्यावरच समोर दिसतंय ते फ्रूटचं सेक्शन आहे. सगळ्या प्रकारची फळं इथे आरामात अवेलेबल असतात. स्ट्रॉबेरी, ब्लूबेरीज, ॲपल, पायनॅपल, वॉटरमेलन, सगळी फळं. चवीमध्ये थोडा फरक असतो, पण ठीक आहे. हे आहे कॅप्सिकम. आता पुढचं सेक्शन आहे भाज्यांचं चालू होतं. टोमॅटोमध्ये पण लहान मोठे सगळ्या साईजचे टोमॅटो वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्राईजने ते पॅक करून वजन पण मेन्शन केलेलं असतं, ठेवलेले असतात. तुम्हाला हवं तसं फक्त त्या कार्टमधून तुम्हाला घ्यायचं आहे. आणि टोमॅटो घेतले, त्याच्यावर मेन्शन केलेलंच आहे की हे सलाड टोमॅटो आहे, जे आपण भाजीसाठी पण वापरू शकतो. ऑफकोर्स या साईडला तुम्हाला दिसतं आहे पूर्ण सलाडचं सेक्शन आहे. तर सगळे जे सलाड असतात ते पूर्ण कट करून व्यवस्थित पिशवींमध्ये पॅक केलेले असतात आणि तुम्ही ते परचेस करू शकता. तर मी एक सलाडचं पॅकेट उचललं, श्रेडेड आईसबॉल. त्याच्याबरोबर रेडी टू इट कंटेनर्स पण आहेत सलाडचे, जे तुम्ही ऑइल आणि त्याच्यामध्ये काळी मिरी टाकून ते खाऊ शकता. या साईडला भाज्यांच्या सेक्शनमध्ये ते कुकुंबर आहे, काकडी, काकडी पण छान ताजी असते आणि व्यवस्थित रॅप करून ठेवली. इथे खाली तुम्हाला प्राईस पण दिसेल. तसंच पुढे चाललो आहे आपण. इथे कोबी दिसते आहे, कॉलीफ्लॉवर, ब्रोकोली आहे. ब्रोकोली पण छोटी मोठ्या साईजनुसार वेटनुसार वेगवेगळी अशी ठेवलेली आहे. आणि ती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती व्यवस्थित रॅप केलेली असते. ह्या साईडला इंडियन एशियन फूड म्हणून सेक्शन असतं, जिथे फक्त भारतीय लोकांचं सगळे पदार्थ मिळतात. जसं आता स्नॅक्स आहेत भारताचे, आपला फरसाण, चिवडा, ह्या ज्या काही गोष्टी असतात, नमकीन, ते इथे मिळतं. त्याच्याबरोबरच सगळ्या प्रकारचे ऑइल, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, राईस आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मॅगी पण आहे इथे. मसाले इथे दिसतं आहे. सॉस आहे, केचप, जे आपलं फेवरेट असतं. खाली ॲल्मंड्स पण इथे आहेत ठेवलेले, काजू, बदाम, ते पण व्यवस्थित आहेत पॅक करून ठेवलेले. रेडीमेड चटण्या आहेत रेडी टू इटच्या. पुढे इथे बघाल तर कोरिअंडर, धणा पावडर, जिरा पूड, सगळं ते आहे, व्यवस्थित मिळतं. आणि इथे आहे चहा पावडर, जी मला हवी होती. कांदे, बटाटे, ते पण वजनवारी मिळतात. आणि हे पूर्ण सेक्शन आहे ते फक्त चीजचं सेक्शन आहे, वेगवेगळ्या प्रकारची चीज. आणि आता इथे समर चालू होतो आहे, त्याच्यामुळे छोटी नर्सरी पण आहे, जिथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं तुम्हाला मिळतील, झाडं, आणि त्याच्याबरोबर माती आणि खत हेही अवेलेबल असतं. म्हणजे काही शोधण्याची गरज नाही, एकाच ठिकाणी सगळं मिळतं. इथे आमचं बिलिंग झालेलं आहे, इथे सेल्फ बिलिंग असतं. आणि आम्ही आता निघालो आहोत. आणि ही आहे आर्या आणि हे माझं आहे ग्रोसरी शॉपिंग. चला. आता ग्रोसरी करून आम्ही जस्ट आलो आहे तिकडे आपल्या जवळच्याच मंदिरामध्ये.
आतमध्ये कदाचित शूट करायला अलाव नाही आहे, त्यामुळे मी शूट नाही करू शकणार. पण छोटीशी क्लिप आहे, ती याच्या पुढे तुम्हाला दिसेल. चला. पोचलो आम्ही. शूज काढते. खूप छान वाटतं, प्रसन्न असं छान मंदिर आहे. मंदिरातूनच बाहेर पडलो आणि नवरोबाची इच्छा झाली आज बाहेर खायची. तर जवळच्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलो आणि इतकं छान सुंदर जेवण होतं. आणि आम्ही बुफे घेतला होता, त्याच्यामुळे आम्हाला भरपूर काही व्हरायटीज तिथे ट्राय करायला मिळाल्या. आणि चव इतकी सुंदर होती, जसं आपण मुंबईमध्ये जेवतो तसंच वाटत होतं मला. सगळ्या टाईपचं व्हेज नॉनव्हेज अवेलेबल होतं. डेझर्ट सेक्शन होतं, स्नॅक्स पण होते, समोसे, छोले कुलचा, सलाड होतं आणि चटण्या होत्या. त्याच्यानंतर मी आले आहे घरी. तर हे जे काही शॉपिंग केलं होतं, ग्रोसरी शॉपिंग, त्याची एक छोटीशी क्लिप मी रेकॉर्ड केली आहे, ती तुम्ही बघू शकता. आय होप माझा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.